राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने मोठा धक्का दिला आहे. बारामती अॅग्रोने खरेदी केलेला कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रोहित पवार आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रोहित पवार यांच्याशी संबंधित बारामती अॅग्रो संबंधित छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड साखर कारखान्यातील 161.30 एकरची संपत्ती जप्त केली आहे. त्यामध्ये जमीन, शुगर अँड साखर कारखान्याची इमारत आणि अन्य गोष्टींचा समावेश आहे. नेमके प्रकरण काय? राज्यात 2001 ते 2011 या काळात 23 सहकारी साखर कारखान्यांना शिखर बँकेने तारण न घेता कर्जे दिली होती. ही कर्जे एनपीए अनुत्पादक मध्ये गेली. त्यानंतर ते कारखाने नेत्यांनी विकत घेतले. त्यासाठी पुन्हा शिखर बँकेनेच कर्जे दिली. यामध्ये बँकेला एकूण 2061 कोटी रुपयांचा फटका बसला होता. अजित पवारांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव पाटील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बहुतेक कर्ज दिले गेले. याच बँकेकडून बारामती अॅग्रोने बँकेकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते.